अंगणवाडी ताईंवर निलंबनाची कारवाई कशासाठी? तर आज अंगणवाडी ताईच्या बाजूने सगळा पालकवर्ग उभा राहिलाय. म्हणून सरकारची सळोकापळो झाली आणि निलंबनाचा प्रस्ताव त्यांना मागे घ्यावा लागला. ती नोटीस त्यांना मागे घ्यावी लागली. आता मागे घेण्याचं कारण काय? आणि नोटीस देण्याचं कारण काय? तर नोटीस देण्याचं कारण आमदार स्वतः सांगतात, की त्या रील बनवतात. आता या आपण रील बनवण्याच्या त्यांच्या या कारवाईवरच बोलूयात. आता रील बनवणे हा जर गुन्हा असेल, तर ते सांगतात, की रील बनवणे ते कर्मचारी आहेत, म्हणून त्यांना काही नियम आहेत, की त्यांनी रील बनवायचे नाही. मग कारण ते सरकारी पगार घेतात. सर्वप्रथम त्या वळसेंना हे सांगितलं पाहिजे, की अंगणवाडी ताई यांना तुम्ही सरकारी पगार देत नाहीत, तर मानधन देतात. आणि मानधन त्यांना देतात जे समाजाची सेवा करतात. नोकरी करणं आणि सेवा करणं वेगळं आहे. सेवा करणारे समाजसेवक असतात. मग ते आशा वर्कर असो का अंगणवाडीच्या सेविका असो, अंगणवाडीच्या मदतनीस असो, हे समाजसेवक आहेत ना. आता उदाहरणामध्ये आमदार लोक लाखोच्या पार वेतन घेतात आणि म्हणतात आमचं मानधन आहे. का? तर आम्ही समाजाची सेवा करतो. आता अंगणवाडीच्या ताई पण समाजाची सेवाच करतात आणि आमदारही समाजाची जर सेवा करतात, तर आमदाराचा जो वेतन आहे, तो आमदारांनी जाहीर केला पाहिजे किती आहे तर. मानधन म्हणताय ना तुम्ही आमदाराच्या वेतनला सुद्धा, तर जाहीर केला पाहिजे किती आहे तर. आणि अंगणवाडीच्या ताईंचा पण जाहीर सांगितला पाहिजे किती आहे तर. मग आमदारांना रील बनवायला चालतात. प्रत्येक आमदाराचे, प्रत्येक मंत्र्याचे YouTube अकाउंट आहेत, Facebook आहेत, रील बनवतात आणि वेगवेगळं बरळतात सुद्धा, ज्याच्यामुळे समाजामध्ये वाईट मेसेज जातात. अंगणवाडीच्या ताईंकडून समाजामध्ये वाईट मेसेज तर गेलाच नाहीये, पण चांगला मेसेज गेला. कारण का? तर आहार हा मुलांच्या जीवन मरणाशी खेळ खेळतो. जर त्या आहार तो खरंच शिजत नाहीये आणि तो नाही शिजला म्हणून एखाद्या पोराला गॅसचा काही प्रॉब्लेम झाला, पोट त्याचं फुगलं, तसे सगळ्याच मुलांचे पोट सारखे डांबरत आहेत त्या वाटाण्याने, आणि जर फुगलं आणि त्या लेकराची परिस्थिती जर हाताबाहेर गेली, तर याची जबाबदारी हे निलंबन करणारे अधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि हे आमदार घेणार आहेत का एखाद्या लेकराच्या जीवाची जबाबदारी? असं महाराष्ट्रभर, भारतभर तुम्ही लेकरांना असं निकृष्ट दर्जाचा आहार खाऊ घालत आहेत. मग हे वाईट आहे अंगणवाडी ताईंनी सांगणं का चांगलं आहे? आता याच्या समोर पहा, त्यांचे एक प्रशासकीय अधिकारी चाटुकार करता करता सांगते त्या आमदाराची, की प्रशासकीय काही नियम असतात आणि अंगणवाडी ताईंनी आपलं मत सोशल मीडियावर मांडण्याआधी त्यांच्या ज्या अडचणी आहेत, त्यांनी आम्हाला कागदोपत्री ऍप्लिकेशन द्यायला होता, की हा आहार निकृष्ट दर्जाचा आहे. त्यांनीच का बरं द्यायला पाहिजे होता? तुमची काळजी, काहीच कर्तव्य नाही का? तुम्ही अंगणवाड्यांमध्ये आहार जो सप्लाय करता, तुम्ही तपासण्यासाठी जाता की नाही कधी तर? तिथं शिजतात की नाही ते वाटाणे, चौकशी करायला, तो भात कसा आहे, ते तांदूळ कोणत्या क्वालिटीचे आहेत, तो गहू, तो भरडा कोणत्या क्वालिटीचा आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कधी तर जायला पाहिजे ना. आज कसे प्रशासकीय अधिकारी चमच्यासारखे पळत आले की त्या ताईचं निलंबन करायला. पण कधी ते वाटाणे शिजतात की नाही हे विचारायला सुद्धा, अडचणी विचारायला सुद्धा अंगणवाडीमध्ये गावस्तरावर, ग्राउंड लेवलवर कधी जायचं होतं. अंगणवाडी ताईंनीच का व्यथा मांडायच्या? बाकी प्रशासकीय अधिकाऱ्यांचं कर्तव्य नाही जाऊन व्यथा जाणून घ्यायचं काय आहे तर? मग सोशल मीडियावर मांडायचं नाही, कागदोपत्री, की तुमच्याकडे कागदांचे ढीकच्या ढीक लागलेले असतात. तुम्ही काय कागदांना घाबरता? तुम्ही जिवंत माणसाला घाबरत नाही, तुम्ही कायद्याला घाबरत नाही, तर तुम्ही कागदाला काय घाबरता? आज आनंद आहे सगळ्या महाराष्ट्राला, की ताईंनी, देवयानी पारधी या अंगणवाडी सेविकांनी ते सोशल मीडियावर मांडलं, म्हणून ते पूर्ण भारतभर माहिती झालं, की आपल्या लेकरांच्या पोटामध्ये काय घातलं जातं. कारण आम्ही पालक आहेत. आता अंगणवाडी ताई ह्या कर्मचारी म्हणून तुम्ही त्यांना निलंबनाची नोटीस दिली, पण ही व्यथा जर आम्ही मांडली असती पालकांनी, तर आम्हाला हद्दपारीची नोटीस दिली असती ना. जिल्ह्यातून हद्दपार केलं असतं. म्हणले असते की सोशल मीडियावर नाही मांडायचं, याच्यामुळे शासनाचा जो कारभार आहे तो चव्हाट्यावर येतो. मग शासनाचा कारभार जर चव्हाट्यावर येतो, तर सरकारमध्ये बसलेल्यांनी हे वाटाणे घरी नेऊन खावेत आणि ते जे घरी खातात ते आमच्या लेकरांना द्यावेत.
कारण महाराष्ट्रभर हे चिमुकले लेकरं खात आहेत. बरं त्यांचं वय तरी काय आहे? त्यांना अति शिजलेला आहार सुद्धा नाही खाता येत. आईला कुस्करून खाऊ घालावा लागतो, काला करून खाऊ घालावा लागतो, दूध भाकरीचा सुद्धा. का बरं एवढं मऊ खाऊ घालावं लागतं लेकरांना? काहींना नुकतेच दात आलेले असतात, काहींचे दात 5 वर्ष ज्यांचं वय पूर्ण झालं त्यांचे काहींचे दात पडायलेले असतात, दूध दात. म्हणून अशा अनेक समस्या असतात लेकरांच्या आरोग्याच्या. आणि बहुतांश अर्ध्यापेक्षा जास्त लेकरं तर कुणाला सर्दी झालेली असते, कोणतं गरम झालेलं असते लेकरू. हे असे रोजच समस्या असतात. म्हणून त्यांना उत्कृष्ट दर्जाचा, पोषण तत्व असणारा, पौष्टिक असणारा आहार आपल्याला लहान मुलांसाठी द्यावा लागतो. आणि तुम्ही संसदेमध्ये तिकडं नंबर 1 क्वालिटीचा आहार घेता आणि लहान लेकरांना इकडं निकृष्ट दर्जाचा आहार देता. मग का चौकशी तुमची होऊ नये का? म्हणजे हॉटेल चालकांची चौकशी झाली पाहिजे, भेसळखोरांची सगळ्या चौकशी झाली पाहिजे, दुधाच्या सुद्धा चौकशा करण्यात आल्या, की दूध डेअऱ्यांच्या तर हे सगळं चांगलं आहे बुवा. हॉटेलमधून पण चांगलं मिळालं पाहिजे, हॉटेल चालकांनी पण सुधारलं पाहिजे, भेसळखोरांनी पण सुधारलं पाहिजे, प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. पण सरकार आहे म्हणून काही तुमचं निकृष्ट दर्जाचं असंच चालू दिलं पाहिजे? याच्याला वाचा फोडलीच पाहिजे ना. आणि म्हणून तुमच्या 1.5 पैशाच्या नोकरीला न घाबरता अंगणवाडी ताईंनी जे धाडस दाखवलं तो पालकांचा आवाज होता. लहान मुलं नाही ना स्वतः बोलू शकत. किती 3-3, 4-4 वर्षाची मुलं हे सांगणार आहेत का आमचं पोट दुखत आहे, तुमचे वाटाणे खराब आहे? रस्त्यावर उतरणार आहेत का? आंदोलन करणार आहेत का लहान मुलं? मग कुणाला तरी त्यांचं रोज जे नेतृत्व करतं त्या लहान मुलांचं, त्यांनी तो आवाज का त्या समाजाचा घटक नाहीत का तो आवाज उठवायला? त्या काय फक्त अंगणवाडी सेविका आहेत म्हणजे झालं, त्यांना बाकी काही जीवन नाही, त्या समाजाचा घटक नाहीयेत समाजाचा आवाज उठवायला का? रोज त्या लेकरांची त्या जबाबदारी आपल्या अंगाखांद्यावर बाळगतात. आई ही बाळाला अंगणवाडीमध्ये सोडून आल्यानंतर 3-4 घंटे अंगणवाडी ताई त्या लेकरांचं पालकत्व सांभाळतात दररोज. असं रोज चालू असतं. मग त्यांची पण जबाबदारी आहेच ना. मग त्यांनी तो आवाज मांडला तर कुठे बिघडलं? आणि मग आमदार म्हणतात की नाही त्यांच्या रीलमुळे. मग रील कलेक्टर पण बनवतात, रील सीओ पण बनवतात, रील मोठाले शिक्षक पण बनवतात. का प्राथमिक शाळेच्या शिक्षकांचे आपण प्रत्येक पाहतोच दरवर्षी डान्स आहेत, शिक्षिका मुलांना डान्स शिकवायला आहेत, वेगवेगळे पिक्चरचे गाणे आहेत, पिक्चरच्या गाण्यावर शिक्षक आणि शिक्षिका नाचत आहेत विद्यार्थ्यांना घेऊन. मग हे रील नाही आहेत का? कलेक्टर एवढूसं काम केलं की त्याचे रील बनवतात, काय काय करतात. एवढं आता कलेक्टर लोकांनी तर असं म्हणजे काही काही कलेक्टर लोकांनी कलेक्टरची नोकरी सोडून फक्त युट्यूबवरच काम करावं, फेसबुकवरच काम करायचं ठरवलेलं आहे. कारण का तर इकडं मस्त हिरो झाल्यासारखं वाटत आहे ना त्यांना आणि पैसे बी मिळत आहेत त्यांना त्याच्यामुळं. मग त्यांच्यावर कारवाई केली का कधी तुम्ही रील बनवतात म्हणून? नाहीत का कलेक्टरचे युट्यूब पेज, फेसबुक पेज नाहीयेत का? ते रोज बोलत नाहीत का? आमदारांचे नाहीयेत का? आमदार बनवत नाहीत रील? मग आमदारांवरही कारवाई झाली पाहिजे. आमदारालाही नोकरीवरून काढलं पाहिजे, त्यांनाही नोटिसा दिल्या पाहिजे. कलेक्टर लोकांना, सीओ लोकांना, बीडीओंना, गट शिक्षण अधिकारी हे सगळे जे अधिकारी आहेत ना, या सगळ्यांना नोटिसा बजावल्या पाहिजे. प्राथमिक त्या ग्राउंड लेव्हलच्या आहेत, अंगणवाडी ताई ज्या आहेत अंगणवाडीच्या सेविका, यांना तुम्हाला वाटतं की यांच्या पाठीमागे कोणीच नाही, द्या नोटीस यांना. ह्या खेड्यापाड्यात राहणारे आहेत, खेड्यात राहून एकमेव अंगणवाडीच्या सेविकाच असे आहेत तुम्ही ज्यांना सरकारी नोकरदार म्हणत आहेत, त्या समाजसेवा करणाऱ्या, की त्या जे आहेत आपल्या नोकरीच्या ठिकाणी राहून आपली अंगणवाडी सांभाळतात. बाकी तर तुमचा नोकरदार वर्ग हा सगळा डिस्ट्रिक्ट लेवलला राहतो आणि शिकवायला जातो ग्राउंड लेवलला, ड्युटी करायला ग्राउंड लेवलला. ग्रामसेवक सुद्धा गावामध्ये राहत आहेत का? तलाठी गावामध्ये राहतात का? नाही राहत ना. म्हणूनच ओरडतात ना तुमचे प्रशांत बंब. आमदार तरी तालुक्याच्या ठिकाणी राहतात का? आमदाराचा मतदारसंघ कुठं नाही, आमदार अमेरिकेत, आमदाराचा बंगला लंडनमध्ये, आमदार नेहमीच परदेशात. मग तुमचा एकही कर्मचारी जर ग्राउंड लेवलला राहत नाही तर तुम्हाला बोलण्याचा तर अधिकार आहे का? अंगणवाडी सेविका किंवा आपल्या गाव खेड्यामध्ये, वस्तीमध्ये, तांड्यावरती राहतात आणि आपली अंगणवाडी चालवतात आणि तुम्ही त्यांच्यावर असे आरोप करत असाल तर आज पालकवर्ग त्यांच्या बाजूने उभा राहणारच, कारण तो पालकांचा आवाज आहे. आणि म्हणून सगळ्या अंगणवाडी ताईंना विनंती आहे की कुठलाही अधिकारी चौकशीला येऊ द्या, तुमच्याकडे काहीच घाबरण्याचं कारण नाही. कारण हा आहार आता सुधारलाच पाहिजे. जे वाटाणे संसदेमध्ये दिल्या जातात ना नाश्त्याला उसळ बनवून किंवा भाजीमध्ये वापरले जातात ना,
तेच वाटाणे आता या छोट्या चिमुकल्या मुलांसाठी आले पाहिजे. हे साधे फुलं नाहीत, हे देवाघरचे फुलं आहेत आणि देवाघरच्या फुलांना चांगलंच खाऊ घातलं पाहिजे. एकतर द्यायचं असेल तर चांगलं द्या, नाहीतर हे नाटकं बंद करा. कारण याच्यावरती एवढा खर्च, याच्यावरती एवढे अधिकारी बसवलेत तुम्ही लाखोच्या पार पगार घेऊन आणि कशासाठी तर कचरा खाऊ घालण्यासाठी. कचरा खाऊ घालण्यासाठी आणि अंगणवाडी सेविकांवर दबाव आणण्यासाठी फक्त तुमचे अधिकारी आहेत. काय पाकीट घेतल्यासारखं बोलत आहेत हे अधिकारी, की आम्हाला कागदी अर्ज करायला पाहिजे होता. देवयानी यांनी कागदी अर्ज, मग आम्ही त्याच्यावर विचार केला असता. ते 10-10 वर्षे तुम्ही विचार करत नाहीत, नाही ते तुमचे कार्यकाल बी संपून जातो तुमच्या नोकरीचा, पण तुम्ही त्या कागदाचा विचार करत नाही. आणि म्हणून सगळा समाज, सगळा महाराष्ट्र देवयानी पारधी यांच्या बाजूने उभा आहे आणि म्हणून कुठल्याही अंगणवाडी सेविकांनी काहीच घाबरण्याचं कारण नाही. हा आमदार असेल किंवा काय मंत्री असेल काय, पण आता सगळ्यांना ठणकावून सांगणं आहे की आता हे वाटाणे, हे तांदूळ बदललेच पाहिजे. इंद्रायणी तांदूळ द्या ना लहान मुलांना खिचडी खाऊ घालायसाठी. कारण का तर त्याच्यावरती पेज चांगली येते भाताची, पेज ही पौष्टिक असते इंद्रायणी तांदळाची. तो तांदूळ द्या ना. तो चिकट असतो, मऊ असतो, मुलांना पचण्यासाठी पण चांगला, खाण्यासाठी पण चांगला, त्याची टेस्ट पण चांगली. कुठला तांदूळ देताय तुम्ही? कुणाला फसवताय? कुठला तांदूळ देताय लहान मुलांच्या खिचडीसाठी तुम्ही? द्या तो तांदूळ. मुगाच्या डाळीची क्वालिटी एकदा बघा आमदारांनी स्वतः. आता आम्ही हे एकदा प्रत्यक्ष दाखवणार आहोत. तुम्हाला वाटाण्यातला फरक सुद्धा दाखवणार आहोत की ते वाटाणे का शिजत नाहीत, कोणते वाटाणे लहान मुलांना दिले पाहिजे, आपण घरी कोणते मुलांना खाऊ घालतो, तांदूळ मुलांना कोणता दिला पाहिजे, मुगाची डाळ मुलांना कोणती दिली पाहिजे आणि गव्हाचा जो भरडा आहे मुलांना शिरा बनवण्यासाठी तो पण कोणता गहू वापरला पाहिजे हे पण आता एकदा प्रत्यक्ष दाखवू. आणि हे जे आमदार, हे प्रशासकीय अधिकारी, हे मंत्री जे आहेत, अशा कर्मचाऱ्यांना नोटिसा देणारे ग्राउंड लेवलचे बघून त्यांना कमी समजून कमी मानधनावर काम करतात म्हणून त्यांना कमी लेखायचं. तुम्ही जास्त पैशावर काम करता, जास्त भ्रष्टाचार करता म्हणून तुम्ही जर मोठे असाल आणि अंगणवाडी सेविका ह्या कमी मानधनावर, मोजक्या मानधनावर काम करतात म्हणून त्यांना तुमची कमी लेखण्याची जी भावना असेल त्याला नक्कीच आम्ही आता वाचा फोडू आणि आहार देण्यासाठी तुम्हाला आता चांगल्या क्वालिटीचा आहार देण्यासाठी भागच पडू. नाही तर तुमचे सगळे हे कुटाणे आहेत ना ते कारनामे बंद करायला लावू. कारण की तुम्ही या लेकरांच्या जीवावर चांगल्या क्वालिटीची फुटाणे खाता संसदेत बसून आणि इकडे साधे वाटाणे शिजत नाहीत मुलांचे. आणि हा आवाज आता पूर्ण तुमच्या दिल्लीच्या मालकापर्यंत पोहोचला पाहिजे आणि तिथून तुमचा मालक ज्या क्वालिटीचा आहार घेतो ना त्याच क्वालिटीचा मालक, त्याच क्वालिटीचा आहार या भावी पिढीला मिळाला पाहिजे. तुर्तास येथेच थांबू. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयावरती. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. जय हिंद, जय भारत.